नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड. तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट. तर मित्रांनो, या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला वर्षाला आता 15,000 रुपये दिलं जाणार आहे. त्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर या यादीमध्ये नाव असणे गरजेचे आहे. तुम्ही शेतकरी असाल तर ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. PM किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अशा दोन्ही योजनांच्या आता महाराष्ट्र राज्य मधील जे शेतकरी आहेत त्यांना आता 15,000 रुपये दिले जाणार आहेत आणि त्यासाठी त्यांच्या नाव जे आहेत या यादीमध्ये असणे गरजेचे आहे. त्यासाठी या वेबसाईटची लिंक तुम्हाला डायरेक्टली टेलिग्राम चॅनल आणि डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेले. त्यावर तुम्ही जाऊन डायरेक्टली या वेबसाईटवर या. या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला बेनिफिशरी लिस्ट जे ऑप्शन दिसत आहे खाली, या ठिकाणी तुम्ही बघू शकता. बेनिफिशरी लिस्ट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारची जी आहे बेनिफिशरी लिस्ट या ठिकाणी दिसेल. या ठिकाणी बघू शकता डेटनुसार तुम्हाला जी आजची डेट असेल त्यानुसार आणि टायमिंगनुसार त्या ठिकाणी दिसेल. आता या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला जे आहेत तुमचं राज्य निवडायचं आहे. त्यानंतर तुमचं डिस्ट्रिक्ट निवडून घ्या, ज्या जिल्ह्यामधून तुम्ही राहता. सब डिस्ट्रिक्ट म्हणजे तालुका निवडून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ब्लॉक निवडून घ्यायचं आहे. म्हणजे ब्लॉक म्हणजे सुद्धा तालुक्यांचीच संख्या येईल. आणि त्यानंतर जे आहे आता तुमचं गावाचं नाव निवडून घ्यायचं आहे. गावाचं निवडून घ्या आणि त्यानंतर गेट रिपोर्ट हा जो ऑप्शन दिसत आहे यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर सर्व जे लाभार्थी शेतकरी वर्ग आहेत PM किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अशा लाभार्थी शेतकऱ्यांना आता 15,000 रुपये दिले जाणार आहे. या यादीमध्ये तुमचं नाव बघायचं. या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला वर्षाला 15,000 रुपये दिले जातील. नाव नसेल तर तुम्हाला वर्षाला 15,000 रुपये मिळणार नाही. त्यामुळे या यादीमध्ये नाव असणे गरजेचे आहे. त्यामुळे यादीमध्ये जर तुमचं नाव नसेल तर तुम्हाला 15,000 रुपये मिळणार नाही. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ज्या शेतकरी बांधवांकडे शेतजमीन आहे आणि त्यांना अद्यापर्यंत हे 15,000 रुपये मिळत नाही, त्यांनी लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून घ्या आणि या यादीमध्ये तुमचं नाव समाविष्ट करा. आता नाव जर असेल तर तुम्हाला वर्षाला आता 15,000 रुपये मिळणार आहे. त्यामुळे नाव कसं बघायचं मी तुम्हाला डिटेल माहिती सांगितलेली आहे. त्यामुळे तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट होता. अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका. चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा. इथे सामने जय हिंद, जय महाराष्ट्र.